श्री गणेशाय नमः. सर्वांना नमस्कार. आता आपण गणपती पूजनाला प्रारंभ करणार आहोत. तत्पूर्वी गणपती पूजनाला लागणारे साहित्य आणि तयारी ती अशी करायची आहे. ते म्हणजे एका ताटामध्ये कंद, फुले, दुर्वा, तुळशी, बेल, हळद, कुंकू, अबीर, गुलाल, शेंदूर, अक्षता आणि कापसाची वस्त्रे 3, तसेच सोडवलेले जानवे, त्याचबरोबर धूप, दीप, निरांजन म्हणजेच दीप, नैवेद्य 4 तयार ठेवायचे आहेत व गणपतीसमोर एक नारळ विडा, तसेच महादेव गौरी समोर प्रत्येकी एक विडा, तसेच जी काही आपण फळं वगैरे आणली असतील ती पण देवासमोर ठेवायची आहेत. तसेच पूजा करण्यापूर्वी तांब्या, तामण, पळी, भांडे समोर ठेवायचे आहे. तसेच एका पेल्यामध्ये पंचामृत तयार ठेवायचे आहे. वरील साहित्य एका मोठ्या तबकामध्ये ठेवल्यास पूजा करण्यास सोयीचे पडेल. तसेच एका ताटामध्ये गणेश पूजा पण काढून ठेवायची आहे. आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. आचमन म्हणजे 3 वेळा पाणी प्यायचे आहे. तसेच 1 वेळा हातावरून तामणामध्ये सोडायचं आहे. असे 2 वेळा करायचे आहे. ह्याला आचमन असे म्हणतात. आचम्य. श्री केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षराय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः. यो देवस्तवितास्माकं धियोदरमादिगोचरे प्रेरयेतस्य तद्वर्गस्तद्वरेण्यमुपास्महे. आता आपल्यासमोर जे कुंकू असेल ते आपण स्वतः आपल्या मस्तकी लावायचं आहे. यो करोतु स्वस्ते ब्रह्मा स्वस्तिव्यापि द्विजातयः सरीसुपास्य श्रेष्ठातेभ्यस्ते स्वस्ति सर्वदा स्वाहा स्वधा शुचि चैव स्वस्ति कुर्वन्तु ते सदा लक्ष्मीर्रुन्धती चैव कुरुतां स्वस्ति ते सदा. आता हात जोडून प्रारंभी गणपतीचं मनामध्ये स्मरण करायचं आहे. वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. आता हात जोडून बसायचं आहे. अविघ्नमस्तु. सुमुखश्च कदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि अपटे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तदा संग्रामे संकटे चैव विघ्नस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्तेषां मङ्गलं. येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलायतनोमरिः तदेव लग्नौ सदनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपतेन गौ स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्दीवरिष्यामो हृदयस्थो जनार्दनः. विनायकं गुरुं बाणं ब्रह्मविष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूज्यो यस्सुरासुरैः. सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेष्वारम्भकार्येषु हृदयस्त्रीभुवनेश्वराः देवादशन्तनसिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः. आता आपल्या डोळ्याला पाणी लावून हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत. विष्णुर्विष्णुर्विष्णुः
श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे दक्षिणापते रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे दक्षिणावेण्योः उत्तरे तीरे सन्धौ क्रोधिनामसौ वत्सरे दक्षिणायने शरदृतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्यान्तिथौ मन्दवासरे चित्रादिवसनक्षत्रे तुलास्थिते वर्तमाने चन्द्रे सिंहश्रेयसे सूर्ये वृषभस्थिते देवगरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथौ राशस्थानानि स्थितेषु शेषेषु ग्रहेषु यथा यथौ राशस्थानानि स्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकरणे एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थम्. आता आपल्याला संकल्प करायचा आहे. आता मी सांगणार त्याप्रमाणे तुम्हाला संकल्प म्हणायचा आहे. मी सांगणार त्याप्रमाणे माझ्या मागून म्हणायचा. मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थं काश्यप गोत्रे उत्पन्नः. स्वतःचं नाव घ्यायचं आहे. नाव घेतल्यानंतर म्हणायचं आहे नामा अहम. पुन्हा म्हणायचं आहे मम अस्माकं सर्वेषां सह कुटुंबानां सह परिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि अर्थं श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थं प्रतिवार्षिक विहितं श्रीपार्थिव सिद्धिविनायक महागणपति उमामहेश्वर देवता प्रीत्यर्थं ध्यान आवाहनादि षोडश उपचार पूजनम् अहं करिष्ये. तदंगम निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति पूजनं कलश शंख घंटा दीप पूजनंच करिष्ये. तुमच्या हातामध्ये ज्या अक्षता असतील त्यावरती पाणी घालून ताम्हाणामध्ये 2 वेळा पाणी सोडायचे आहे. आता एक गंधफूल घेऊन कलशाला वाहायचं आहे. कलशाय नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. तसंच पुन्हा एक गंधफूल अक्षता घेऊन जी पूजा साहित्यामध्ये घंटा ठेवली असेल त्या घंटीला वाहायचं आहे. घंटिकायै नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. पुन्हा एक गंधफूल हळद कुंकू वगैरे लावून फूल तयार करून समईला दिव्याला वाहायचं आहे. दीपदेवताभ्यो नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं हरिद्राकुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. आता तुळशीचं पान घेऊन जे पूजा साहित्यात जे कलशामध्ये पाणी असेल ते सर्व पूजा साहित्यावर व आपल्या अंगावरती पाणी शिंपडून घ्यायचं आहे. अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायाभ्यन्तरौ शुचिः पूजाद्रव्याणि संप्रोक्ष आत्मानं च प्रोक्षयेत. आता हातामध्ये अक्षता घेऊन गणपतीचं मनामध्ये ध्यान करायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तुमच्या हातामध्ये ज्या अक्षता असतील ते जे आपण ताटामध्ये गणपती पूजन काढलेलं आहे त्या ताटामधील गणपती पूजनावरती त्या नारळावरती त्या अक्षता व्हायच्या आहेत. महागणपतये नमो नमः. ध्यायामि. पुन्हा गणपतीला अक्षता व्हायच्या आहेत. महागणपतये नमो नमः. आवाहयामि. आता गणपतीला गंध लावायचा आहे. महागणपतये नमः. विलेपनाथे चंदनं समर्पयामि. गणपतीला अक्षता व्हायच्या आहेत. महागणपतये नमः. अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि. गणपतीला हळद कुंकू व्हायचं आहे.
महागणपतये नमः. हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामी. गणपतीला फुलं, दुर्वा वगैरे फुलं वाहायची आहेत. महागणपतये नमः. पूजार्थे दूर्वांकुरान् कालोद्भव पुष्पं समर्पयामी. आता गणपतीला अगरबत्ती दाखवायची आहे. महागणपतये नमो नमः. धूपं समर्पयामी. गणपतीला दिवा दाखवायचा आहे. महागणपतये नमः. दीपं समर्पयामी. आता ते 4 नैवेद्य असतील, त्यामधील एक नैवेद्य गणपती पूजनासमोर ठेवा. नैवेद्यासभोवती गोल पाणी फिरवायचं आहे आणि देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. महागणपतये नमः. नैवेद्यार्थे जो काही नैवेद्य असेल तो चालेल, त्याप्रमाणे तो नैवेद्य ठेवा आणि त्या नैवेद्याभोवती पाणी फिरवा. नैवेद्यार्थे आसादित नैवेद्यं समर्पयामी. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. हातावरून तांबणामध्ये 1 वेळा पाणी सोडायचं आहे. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामी. पुन्हा नैवेद्याभोवती पाणी फिरवा. पुन्हा देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. आता हातावरून तांबणामध्ये 4 वेळा पाणी सोडायचं आहे. उत्तरापोषणं समर्पयामी. हस्तप्रक्षालं समर्पयामी. मुखप्रक्षालं समर्पयामी. आचमनीयं समर्पयामी. पुन्हा गणपतीला एक गंध आणि फूल असं एकत्र वाहायचं आहे. महागणपतये नमः. क्रोधवर्तनादे चंदनं समर्पयामी. गणपती पूजनामध्ये एक विडा ठेवला असेल तर त्या विड्यावरती पाणी घालायचं आहे. महागणपतये नमो नमः. मुखवासार्थे उगीफलतांबूलं समर्पयामी. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणान् समर्पयामी. आता हातामध्ये अक्षता घेऊन गणपतीची प्रार्थना करून गणपतीला अक्षता वाहायच्या आहेत. कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयातने विघ्नानि नाशवायान्तु सर्वाणि सर्वनायको. महागणपतये नमो नमः. मंत्राक्षतान् समर्पयामी. नमस्करोमि. तांबणामध्ये हातावरून 1 वेळा पाणी सोडायचं आहे. अनया पूजा सकल विघ्नहर्ता महागणपते प्रीयताम. आता आपलं गणपती पूजन झालेलं आहे. आता आपल्याला ही मुख्य गणेशाची मूर्ती गौरी महादेव यांची पूजा करावयाची आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा हातामध्ये अक्षता घेऊन गणपती, गौरी, महादेव यांचं मनामध्ये ध्यान करायचं आहे. अथ ध्यानं गजवदनमचिन्त्यं तीक्ष्णरौटन्त्रेत्रं बृहददमशेषं भूतिराजं पुराणम् अमरवरस्पूज्यं रक्तवर्णौ सुरेशं पशुपतिसुतमीशं विघ्नराजं नमामि. मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ज्या हातामध्ये अक्षता असतील त्या गणपती, गौरी आणि महादेव ज्यांना वाहायच्या आहेत. पार्थिव सिद्धिविनायक महागणपती उमामहेश्वराभ्यां नमः. ध्यायामि. ध्याये ध्यानार्थे अक्षतान् समर्पयामि. आता आपल्याला गणपतीची प्राणप्रतिष्ठा करावायची आहे. त्यासाठी गणपतीच्या छातीला उजव्या हाताने स्पर्श करावायचा आहे. अस्यै प्राणा प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणा क्षरन्तु च अस्य देवत्वमर्चाये मामहेति न कश्चन. आता पुन्हा एक गंधफूल अक्षता घेऊन गणपतीला वाहायचं आहे. प्राणशक्त्यै नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. पुन्हा गणपती, गौरी, महादेव यांना अक्षता वाहायच्या आहेत. पार्थिव सिद्धिविनायक महागणपती उमामहेश्वराभ्यां नमः. ध्यायामि. पार्थिव सिद्धिविनायक महागणपती उमामहेश्वराभ्यां नमः. आवाहयामि. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. आता त्या अक्षता गणपती, गौरी, महादेव यांना वाहायच्या आहेत. त्यानंतर उजव्या हातामध्ये दुर्वा किंवा फूल असं घेऊन गणपतीला 5 वेळा पाणी शिंपडायचं आहे.
मंत्र म्हणून झाल्यानंतर प्रत्येक वेळी शिंपडायचं आहे. पार्थिव सिद्धिविनायक महागणपती उमामहेश्वराभ्या नमः. पाद्यं समर्पयामि. एक वेळा शिंपडायचं आहे. पार्थिव सिद्धिविनायक महागणपती उमामहेश्वराभ्या नमः. अर्घ्यं समर्पयामि. पुन्हा एक वेळा शिंपडायचं आहे. पार्थिव सिद्धिविनायक महागणपती उमामहेश्वराभ्या नमः. आचमनीयं समर्पयामि. पुन्हा एक वेळा शिंपडायचं आहे. पार्थिव सिद्धिविनायक महागणपती उमामहेश्वराभ्या नमः. स्नानं समर्पयामि. पुन्हा एक वेळा शिंपडायचं आहे. पार्थिव सिद्धिविनायक महागणपती उमामहेश्वराभ्या नमः. स्नानान्ते पुनः आचमनीयं समर्पयामि. पुन्हा एक वेळा शिंपडायचं आहे. असं 5 वेळा झालेलं आहे. आता जर कोणी पंचामृत तयार केलं असेल तर ते पंचामृताचं स्नान गणपती गौरी महादेव ह्यांना दुर्वाने एक वेळा शिंपडायचं आहे. त्यानंतर 2 वेळा शुद्धोदक म्हणजे पाणी शिंपडायचं आहे. पार्थिव सिद्धिविनायक महागणपती उमामहेश्वराभ्या नमः. पंचामृत स्नानं समर्पयामि. पंचामृत स्नानान्ते शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानान्ते आचमनीयं समर्पयामि. त्यानंतर हातामध्ये ज्या दुर्वा असतील त्या गणपतीला वाहायच्या आहेत. आता एक गंधफूल हळद कुंकू असं गणपती गौरी महादेव यांना वाहायचं आहे. पार्थिव सिद्धिविनायक महागणपती उमामहेश्वराभ्या नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. नमस्करोमि. अनेन कृतपूर्वाराधनेन पंचामृतेन पूजनेन तेन श्री पार्थिव सिद्धिविनायक महागणपती उमामहेश्वरौ प्रियेताम्. हातावरून तांबणामध्ये 1 वेळा पाणी सोडायचं आहे. त्यानंतर जी कापसाची वस्त्र वगैरे असतील ती गणपती गौरी महादेव ह्यांना घालायची आहेत. पार्थिव सिद्धिविनायक महागणपती उमामहेश्वराभ्या नमः. कार्पासवस्त्रं समर्पयामि. आता जे जानवं सोडून घेतलं असेल ते गणपतीला घालायचं आहे. जानवं घालताना डाव्या खांद्यावरून खाली सोडायचं आहे. पार्थिव सिद्धिविनायक महागणपती उमामहेश्वराभ्या नमः. यज्ञोपवीतं समर्पयामि. त्यानंतर ताम्हणामध्ये 1 वेळा पाणी सोडायचं आहे. पार्थिव सिद्धिविनायक महागणपती उमामहेश्वराभ्या नमः. वस्त्रयज्ञोपवीतान्ते आचमनीयं समर्पयामि. आता जे गंध असेल ते गणपती गौरी महादेव यांना लावायचं आहे. पार्थिव सिद्धिविनायक महागणपती उमामहेश्वराभ्या नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. त्यानंतर अक्षता हळद कुंकू अबीर गुलाल शेंदूर इत्यादी असेल ते पण देवांना व्हायचं आहे. पार्थिव सिद्धिविनायक महागणपती उमामहेश्वराभ्या नमः. अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि. पार्थिव सिद्धिविनायक महागणपती उमामहेश्वराभ्या नमः. रिद्धिसिद्धिभ्या नमः. हरिद्राकुङ्कुमं सौभाग्यद्रव्यं परिमलद्रव्यं च समर्पयामि. पार्थिव सिद्धिविनायक महागणपते नमः. सिंदूरं समर्पयामि. हे सर्व वाहून झाल्यानंतर आता देवांना फुलं, दुर्वा, तुळशी, बेल जर काही हार वगैरे आणले असतील तर ते पण वाहायचे आहेत. पार्थिव सिद्धिविनायक महागणपती उमामहेश्वराभ्या नमः. पूजार्थे कालोद्भवाणि पुष्पाणि. प्रसन्नपूजार्थे बिल्वपत्रं तुलसीपत्रं
दूर्वाङ्कुरांश्च समर्पयामि। पार्थिवसिद्धिविनायको महागणपति उमामहेश्वराभ्यां नमः। पुष्पमालां समर्पयामि। आता धुपाची तयारी केली असेल तर त्यामध्ये धूप घालून देवाला दाखवायचा आहे। पार्थिवसिद्धिविनायको महागणपति उमामहेश्वराभ्यां नमः। धूपं समर्पयामि। जर काही निरांजन वगैरे तयार केलं असेल तर ते पेटवून लावून देवाला दाखवायचं आहे। पार्थिवसिद्धिविनायको महागणपति उमामहेश्वराभ्यां नमः। दीपं समर्पयामि। आता धूप दीप बाजूला ठेवून जे नैवेद्य शिल्लक राहिलेले जे 3 नैवेद्य असतील ते गणपती गौरी महादेव यांच्यासमोर ठेवून त्या नैवेद्याभोवती गोल सभोवती पाणी फिरवायचं आहे। पार्थिवसिद्धिविनायको महागणपति उमामहेश्वराभ्यां नमः। नैवेद्यार्थे आसादितो खाद्यनैवेद्यं समर्पयामि। अमृतायतां प्राणाय नमः। अपानाय नमः। ज्ञानाय नमः। उदानाय नमः। समानाय नमः। ब्रह्मणे नमः। आता हातावरून 1 वेळा तांबणामध्ये पाणी सोडायचं आहे। नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि। पुन्हा नैवेद्याभोवती पाणी फिरवा। पुन्हा तसाच नैवेद्य दाखवायचा आहे। पुनर्नैवेद्यं प्राणाय नमः। अपानाय नमः। ज्ञानाय नमः। उदानाय नमः। समानाय नमः। ब्रह्मणे नमः। आता हातावरून तांबणामध्ये 4 वेळा पाणी सोडावायचं आहे। उत्तरापोषणं समर्पयामि। हस्तप्रक्षालं समर्पयामि। मुखप्रक्षालं समर्पयामि। आचमनीयं समर्पयामि। पुन्हा गंधफूल असं एकत्र गणपती गौरी महादेव यांना वाहायचं आहे। पार्थिवसिद्धिविनायक महागणपति उमामहेश्वराभ्यां नमः। करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि। आता अजून जे काही विडी ठेवलेले असतील गणपती गौरी महादेव यांच्यासमोर ठेवलेले असतील त्या विड्यावरती 1 वेळा पाणी घालायचं आहे। पार्थिवसिद्धिविनायक महागणपति उमामहेश्वराभ्यां नमः। मुखवासार्थे उगीफलताम्बूलं समर्पयामि। सुवर्णपुष्पार्थे व्यावहारिक द्रव्यदक्षिणां समर्पयामि। जे काही फळं वगैरे ठेवली असतील किंवा जो काही नारळ वगैरे देवासमोर ठेवला असेल त्या फळांवरती नारळावरती पाणी घालायचं आहे। मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं समर्पयामि। सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि। फलार्थे आसादित प्राप्तफलानि समर्पयामि। आता कापूर लावून देवाला दाखवायचा आहे। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। पार्थिवसिद्धिविनायको महागणपति उमामहेश्वराभ्यां नमः। कर्पूरार्तिक्यदीपं समर्पयामि। आता कापुराची आरती खाली ठेवून हातामध्ये अक्षता घेऊन हात जोडून सुताभोवती प्रदक्षिणा काढायच्या आहेत। पार्थिवसिद्धिविनायको महागणपति उमामहेश्वराभ्यां नमः। प्रदक्षिणां समर्पयामि। प्रदक्षिणा काढून झाल्यावर ज्या हातामध्ये अक्षता असतील त्या गणपती गौरी महादेव यांना वाहायच्या आहेत। त्यानंतर देवाला साष्टांग नमस्कार करावायचा आहे। पार्थिवसिद्धिविनायको महागणपति उमामहेश्वराभ्यां नमः। साष्टांग नमस्कारं समर्पयामि। साष्टांग नमस्कार करून झाल्यानंतर 1 फूल घेऊन गणपती गौरी महादेव या 3 ठिकाणी देवतांना 1 फूल वाहायचं आहे। नमोस्तुंदाय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षशोभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः। अभीप्सितात् सिद्ध्यर्थं भुजतो यत्सुराश्रयैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। पार्थिवसिद्धिविनायको महागणपति उमामहेश्वराभ्यां नमः। मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि। पुन्हा ती हातामध्ये फुलं असतील ती वाहून देवतांना पुन्हा 1 वेळा अक्षता व्हायच्या आहेत। पार्थिवसिद्धिविनायको महागणपति उमामहेश्वराभ्यां नमः। शेषोपचारार्थे अक्षतां समर्पयामि। अक्षता वाहून झाल्यानंतर हात जोडून
जी आपल्यामध्ये जी काही आपल्या मनामध्ये प्रार्थना असेल ती देवतांची प्रार्थना करायची आहे. हात जोडून डोळे बंद करून देवासमोर उभं राहायचं आहे. प्रार्थनाम आवाहनं न जानामि तवाचनं पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं दरस्मे अपराधसहस्राणि क्रियन्ते हरिनिजं मया दासोऽयमिति मामत्वा क्षमस्व परमेश्वर गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्तिः पुण्याच्च तव दर्शनात् रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि पुत्रपौत्रान् धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे प्रारम्भे विनति करो गणपति विद्यादया सागरा अज्ञानत्वहरो निबुद्धिमत्ते आराध्य मोरेश्वरा चिन्ताक्लेशदरिद्रदुःख अवगे देशान्तरा पाठवी हेरम्बा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी मोरया मोरया मे बाळदान्हे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मुरेश्वरा बातू घालपोटी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. देवतांना नमस्कार करायचा आहे. पार्थिव सिद्धिविनायक महागणपती उमामहेश्वराभ्यां नमः. प्रार्थनां समर्पयामि नमस्करोमि. यस्य स्मृत्या च नामोक्ता तपः पूजा क्रियादिषु न्यूनं संपूर्णता याति सद्यो वंदे तमर्चितम्. हातामध्ये एक वेळा पाणी घेऊन तामणामध्ये सोडायचं आहे. अनेन कृत ध्यानावाहनादि षोडशोपचारैः पूजनेन तेन श्री महागणपतिः प्रीयताम्. आता पुन्हा एक गंधफूल अक्षता हळद कुंकू असं घेऊन जे गणपती बाप्पाचं वाहन म्हणजे मूषक उंदीर याला वाहायचं आहे. पार्थिव सिद्धिविनायक महागणपती उमामहेश्वराभ्यां नमः. नमस्करोमि. मूषकाय नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. नमस्करोमि. आता पुन्हा हातामध्ये अक्षता घेऊन जे आपण ताटामध्ये गणपती पूजन काढलं होतं त्या ताटातील गणपतीवरती म्हणजे जो काही नारळ असेल गणपती पूजनाचा त्यावरती अक्षता वाहून त्याचं विसर्जन करायचं आहे. यान्तु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवीं इष्टकाम प्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च. त्या ताटामधील गणपती पूजनावरती अक्षता व्हायच्या आहेत. अवाहित महागणपतीं विसर्जयामी. तामणामध्ये एक वेळा पाणी सोडायचं आहे. अनेन कृतपूजनेन अनेन कृतकर्मणा परमेश्वरः प्रीयताम्. आता पुन्हा आचमन करायचं आहे. 3 वेळा पाणी पिऊन चौथ्यांदा तामणात सोडायचं आहे. असं 2 वेळा करायचं आहे. आचम्य केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. पुन्हा आचमन करायचं आहे. पुनराचम्य केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. विष्णवे नमो. विष्णवे नमो. विष्णवे नमः. आता आपण देवाकडे गाराणे म्हणजे जी काही आपली प्रार्थना असेल ती करणार आहोत. त्यासाठी घरातील सर्वांनी हात जोडून उभे राहायचे आहे. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. जय देवा सिद्धिविनायका. आज हे यजमान सर्व भक्तगण मंडळी यांनी प्रतिवार्षिकप्रमाणे ही जी काही यथाशक्ती यथामध्ये पूजा अर्चा सेवा केलेली हे मान्य करून घ्या. आणि या सेवेचं कल्पोक्त असं शास्त्रामध्ये सांगितलेलं शुभफल या संपूर्ण लहान थोर यजमान कुटुंब मंडळींना प्राप्त करून द्या. प्रत्येकाच्या ज्या काही मनोकामना असतील इच्छा वगैरे असतील त्या सर्व परिपूर्ण करा. प्रत्येकाला प्रत्येकाच्या उद्योग व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारचं सुयश कीर्ती लाभादी प्राप्त करून द्या. तसेच ह्या सध्याच्या असलेल्या कोरोनासारख्या महामारीतून प्रत्येकाचा सांभाळ करून प्रत्येकाला चांगल्या प्रकारचं आयुष्य आरोग्य वगैरे प्राप्त करून द्या. अशीच प्रतिवार्षिकप्रमाणे होणारी सेवा या सर्व भक्तजन यजमान मंडळींकडून करून घेऊन
तुम्हा देवतांबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये जी काही श्रद्धा आणि जो काही विश्वास आहे तो वृद्धिंगत करून सर्वच या कुटुंबाचा सांभाळ करून रक्षण करून सुखी ठेवून सांभाळ करून बरं करा. सर्वे जना सुखिनो भवन्तु.